उसगावची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे कुणाला गाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं. भीती गादीची म्हणून सभा लावल्या मोदीची. येणार तर फक्त शाहू महाराज. गर्दी ठीक. भाड्यानं आणलेली माणसं आहेत कर्नाटकातल्या गाड्या, व्हिडिओ सगळे व्हायरल झाले. गादीला आणि पाडणार मोदीला. आमच्या महाराष्ट्रातलं उद्योग गुजरातला नाही जात. आम्ही तरुणांनी करायचं काय, आमच्या महाराष्ट्रातलं उद्योग प्रत्येक वेळेला गुजरातला तिकडून यायचं, इथं प्रत्येक वेळेला नुसतं जाती धर्मा जातीवर बोलायचं की कुठं नाही रोजगार, गौंडी कामाला जावा. त्याला मला एक प्रश्न विचारायचा आहे, पोरांनी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग करून गौंडी काम करायचं काय? त्याला प्रश्न आहे माझा, त्याला हे दाखवा ही बाईट. किती म्हणते आम्ही अंधभक्त असल्या माझा अरे ज्या गोष्टी लाज वाटाय पाहिजे त्या गोष्टीचा माज कसला बाळगतीस. गुजरात्यांचा ऐकून महाराष्ट्राची लाज ही टांगत्यात वेशीवर. त्यांना प्रश्न विचारा, एवढे शिकून आम्ही गौंडी काम करायची काय? त्या भक्ताला हे तुम्ही दाखवा. मोदी येऊन गेले काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही. कोल्हापूरचा स्वाभिमान आहे. बंटी साहेबांनी जर ठरवलं ते ठरतंच. आमचे बंटी साहेब जिल्ह्याला पूर्ण उरण्यासारखे आहेत. बंटी साहेब बास आम्हाला एकट्या, आमचं दैवत हेच बंटी साहेब आहे. कागलमध्ये जे तुम्हाला सांगतात फक्त नेतेच एकत्र आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ता कोणीही त्यांच्या सोबत नाही. पैशाला बोलणारी कोल्हापूर जिल्हा नाही आहे. फक्त आणि फक्त शाहू महाराज. जनतेने ठरवलेलं आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे आमच्या कोल्हापूरचे उपकार केलेले आहेत ते उपकाराची परतफेड करण्याची संधी या कोल्हापूरच्या जनतेला मिळालेली आहे. इथं मोदी गॅरंटी चालत नाही, इथं फक्त ठाकरेंचं वचन चालते. एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे. कागलमध्ये मी तुम्हाला आज सांगतो, शाहू महाराजांना कमीत कमी 25,000चं लीड नाही मिळाले. 100,00,000% शाहू महाराजांना कागलमधून 25,000चं लीड मिळणार. पैसा लावणार आहे का? नाही मिळालं तर तुमच्या ढेंगे खायला जातो. आणि काँग्रेस प्रेमी तरी आम्ही मुळात आहेच. आणि बंटी साहेबांचा आदेश म्हणण्यापेक्षा बंटी साहेब आमचं दैवत आहे आणि बंटी साहेब जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे. 400 पार 100% होणार. 400-200 पार होते. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार, मी आता उचगावमध्ये आहे. माझ्यासोबत आता जवळपास बघायला गेलं तर उचगावमधील इथे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत. थोड्याच वेळापूर्वी इथं आदित्य ठाकरे यांची सभा झाली, बंटी पाटलांचं भाषण झालं आणि आता या लोकांच्या सोबत आपण आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून बोलणार आहे. नमस्कार. नमस्ते. नाव कसं? राजेंद्र पाटील. काय यंदाच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटते? ते कोल्हापूर लोकांची जनतेने ठरवलेलं आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे आमच्या कोल्हापूरचे उपकार केलेले आहेत ते उपकाराची परतफेड करण्याची संधी या कोल्हापूरच्या जनतेला मिळालेली आहे. उचगावमध्ये कसं होईल? उचगावची जनता सुज्ञ आहे. उचगावची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे कुणाला गाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं. उचगावची जनता स्वाभिमानी आहे. त्यांना ही गद्दारी जी झालेली आहे उद्धव ठाकरे साहेबांच्यावरती ती सहन झालेली नाही. आणि मला खात्री आहे आणि आम्ही सुद्धा सर्व पेटून उठले जनता की ही गद्दारीला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार. काय करणार? किती % होईल इकडे आता? या उचगावमध्ये मला वाटतं 80% मतदान छत्रपती शाहू महाराजांना होणार. 80% होणार. काय आता मोदी येऊन गेलेत, काय फरक पडेल का? मोदी येऊन गेले काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही. कोल्हापूरचा स्वाभिमान आहे. बंटी साहेबांनी जर ठरवलं ते ठरतंच. फायनल शाहू महाराज प्रचंड मतांनी निवडून येणार. बरोबर आहे. मुडसिंग मारे महाराज निवडून येणार काय? होय, 100% येणार. हो, तसंच आहे. स्वाभिमान आहे. पैशाला बोलणारी कोल्हापूर जिल्हा नाही आहे. दादा नमस्कार. फक्त आणि फक्त शाहू महाराज. कसं काय? 100%. काय बरं? गदाना काळासाठी शिवसेना जाय काय? फक्त शिवसेना. बरं. नमस्कार. भीती गादीची म्हणून सभा लावल्या मोदीची. बरं. येणार तर फक्त शाहू महाराज. गर्दी ठीक. भाड्यानं आणलेली माणसं आहेत कर्नाटकातल्या गाड्या, व्हिडिओ सगळे व्हायरल झाले. कुठे आहे? 1 नंबर. काल सगळे इंस्टाग्राम, यूट्यूब सगळीकडे व्हिडिओ आहे. सर्वांनी पाहिले. हो. काय ठाकरे शाहू महाराज येणार. कसं काय? लीड नाही येणार. कसं काय? कसं का मी जनतेने देणार आहे त्याला. फक्त कोल्हापुरात मतदान ग्रामीणला वेगळं होणार. तू कोल्हापूरला मतदान 100% कागलला काय होईल तिकडे? कुणाला? कागलला काय त्यात होणारच मतदान. कागल तर काय तिथं राहिला तर तसं होणार नाही, पण 100% बी तिथं बी 50% पुढे जाईल. बीजेपी पाहिजे म्हणतात. बीजेपी नाही बोलतात, ऐकतात. महाराज येतील. कसं काय?
100% येणार. काय 100%? काय 100% कसं काय? शाहू महाराज येणार. शाहू महाराज कसं काय? काय सांगताय? 100% येणार. शहरात वातावरण कुणाचं आहे? 100% वातावरण मत गांधीला आणि पाडणार मोदीला. काय बरं? आमच्या महाराष्ट्रातलं उद्योग गुजरातला नेतात. आम्ही तरुणांनी काय करायचं काय? आमच्या महाराष्ट्रातलं उद्योग प्रत्येक वेळेला गुजरातला तिकडून यायचं. इथं प्रत्येक वेळेला नुसतं जाती जातीवर बोलायचं. आणि एक सांगतो, इथं मोदी गॅरंटी चालत नाही. इथं फक्त ठाकरेंचं वचन चालते. एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे. काल मोदी येऊन गेल्यात, सभा ठीक. काही फरक पडत नाही. त्या सभेचा तुम्ही व्हिडिओ बघितला की त्या सभेत सरळ सरळ येणारी माणसं आम्हाला संस्थेच्या मार्फत मुद्दाम यायला लागते म्हणतात. खरं मत देणार आहेत ते महाराजांनीच देणार आहेत. काहींना पर्याय नसतोय, त्यामुळे मागं फिरायला लागते. काही लोक मिंदी असतात म्हणून फिरायला लागते. आता गद्दार गँगकडे पण अशी नेते आहेत, अशी कार्यकर्ता आहेत की त्यांना पर्याय नाही म्हणून त्यांच्याकडे आहेत. कारण खरं ती मनापासून ठाकरेंकडे आणि ती मतदानाच्या दिवशी बरोबर 1 नंबरचं बटन दाबतील आणि शाहू महाराजांना निवडून देतील. कसं लीड पडेल? काय होईल? शाहू महाराजांना प्रत्येक तालुक्यातनं, शहरातनं आणि राधानगरी तालुक्यातनं सगळ्यात जास्त लीड मिळेल. बरं, कागलमध्ये काय होईल? कागलमध्ये 60-40 तर होणार. काय कागलमध्ये काय वाटतं? मिळणार. कागलमध्ये जे तुम्हाला सांगतात फक्त नेतेच एकत्र आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता कोणीही त्यांच्या सोबत नाही. जे 2 नंबरची फळे आहे, मुश्रीफ गटांचे असू दे, मंडली गटाचे असू दे किंवा राजे गटांचे असू दे, तीच फक्त सोबत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही कुणाशी देणं घेणं नाही. कागलमध्ये मी तुम्हाला आज सांगतो, शाहू महाराजांना कमीत कमी 25,000चं लीड नाही मिळाले. 100,00,000% शाहू महाराजांना कागलमधून 25,000चं लीड मिळणार. पैजा लावून आलाय का काय? नाही मिळालं तर तुमच्या ढेंगा खायला जातो. आज सांगतो मी. नमस्कार. सर नमस्कार. घेतलं आहे का? हो, कुठं राहिला? टेमला गाडी. काय सभेला आलं, काय वातावरण? काय एकदम ओके. शाहू महाराज शिवाय पर्याय नाही. कसं काय? आणि शाहू महाराज रयतेचे राजे आहेत. त्याच्यामुळं हे सगळं आपलं कोल्हापूर जिल्हा हा त्यांच्या माध्यमातून आपल्या गावात पाणी आहे. हे कोल्हापूर जिल्ह्याला सगळं शाहू महाराजांचीच देणगी आहे. यामुळे शाहू महाराज 100% बसणार. नमस्कार. नमस्कार. काय बंटी पाटलांचा आदेश आहे? बंटी पाटील साहेबांचा आदेश म्हणण्यापेक्षा आम्ही कोल्हापूरची जनता ही शाहू महाराजांच्या प्रेमात आहेच सुरुवातीपासूनच. आणि आम्ही जनता म्हणून त्यांना मतदान कोणत्याही परिस्थितीत शाहू महाराजांना करणार. आणि काँग्रेस प्रेमी तरी आम्ही मुळात आहेच. आणि बंटीसाहेबांचा आदेश म्हणण्यापेक्षा बंटीसाहेब आमचं दैवत आहे. आणि बंटीसाहेब जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे. महाविकास आघाडी ही अतिशय चांगला म्हणते ती सगळे नेते एकत्र झाले आहेत. बंटी पाटील आता एकटं पडल्यात, वातावरण जरा बदलणार. काही नाही, आमचे बंटीसाहेब जिल्ह्याला पूर्ण उरण्यासारखे आहेत. बंटीसाहेब बास आम्हाला एकटा, आमचं दैवत हेच बंटीसाहेब आहेत. काय उजगावमध्ये काय होईल? उजगावमध्ये 70%च्या दरम्यान सहज जाणार होते. 80%चे 70, 60, 70, 80%, 70 ते 80% एवढं कसं काय आहे. तसं वातावरण काँग्रेस प्लस शिवसेना असे दोन्ही मिळून एकत्र आहे. त्याच्यामुळं 80%च्या आसपास जाणार. नमस्कार. हो नमस्कार. नाव कसं? काय? इलियास मल्ला. शाहू महाराज. काय वातावरण? शाहू महाराज. कसं काय? कारण जनताची आता फेड करायला लागणार. आता आपल्याला फेड करायला लागणार ना. महाराजांनी एवढं काम केलेलं आहे आपल्यासाठी, त्यांचं आता परत फेड करायला लागणार. फेड करायचं. नमस्कार. काय नाव? विजय. काय वातावरण काय शाहू महाराजांचं आहे. कसं काय? 100% शाहू महाराज. सभेला आलंय? सभेला चालूय. कार्यकर्ता आहे का? कार्यकर्ताच आहे. मला एक सांगायचं आहे, शाहू महाराज 100% निवडून येणार. कसं काय? ह्या जनतेच्या विश्वास आणि ह्याच्यावर शाहू नमस्कार. महाराज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 3 लाख लीड घेऊन निवडून येतील. 3 लाख लीड घेणार. कसं काय? मागच्या वेळी मंडली का 290चं घेतलंय. बंटीसाहेब पाठीमुळे होते म्हणून घेतले होते. यंदा बंटीसाहेबांचा आदेश आहे. यंदा 3 लाख शाहू महाराज लीड घेतील. कसं काय घेणार साहेब? कुठे मतदान कमी पडलं असं वाटतं? कोल्हापूर जिल्ह्यातून शाहू महाराजांना भरभरून मतदान होईल. कमी कुठं पडत? कमी पडणार. कोल्हापूर पूर्ण जिल्ह्यात शाहू महाराजांना भरभरून मतदान होईल. मला एक तुमच्या के न्यूजवर एका अंधभक्ताने व्हिडिओ टाकलेला की कुठं नाही रोजगार, गौंडी कामाला जावा. त्याला मला एक प्रश्न विचारायचा आहे, पोरांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग करून गौंडी काम करायचं काय? त्याला प्रश्न आहे माझा, त्याला हे दाखवा ही बाईट. की ते म्हणते आम्ही अंधभक्त असल्या माझा अरे ज्या गोष्टी लाज वाटाय पाहिजे त्या गोष्टीचा माज कसला बाळगतीस. गुजरात्यांचा ऐकून महाराष्ट्राची लाज ही टांगत्यात वेशीवर.
त्यांना प्रश्न विचारा एवढं शिकून आम्ही गौंडी काम करायची काय त्या भक्ताला हे तुम्ही दाखवा. त्यांनी दाखवलेला तुमच्या के न्यूजला कोल्हापूरमध्ये कुठे विकास झाला इथनं जावा रस्त्यानं तुम्हाला किती कट्ट दिला कॅमेरा घेऊन जावा कॅमेरा वर खाली होणार. महागाईवर बेरोजगारीवर काही बोलत नाही सरकार. आता जी सरकार जी आहे की नाही बेरोजगारी महागाईवर काहीच बोलत नाही. त्यांना फक्त हे करायचं आहे 400 पार 100% होणार. 400 200 पार होऊ देत 400 पार नाही आपली बार महाराज निवडून येणार की 100%. तर आपण उसगाव या ठिकाणी आहे. उसगाव या ठिकाणी आता नुकतीच सभा पार पडली आणि या सभा पार पडल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण काल मोदींची सभा पार पडल्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या पद्धतीनं आज सुद्धा इथं आपण आदित्य ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतरच्या लोकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया आहेत. के न्यूजला अजून जर का आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.